श्री नवलाई सामाजिक सेवा संस्था सोनाट मुंबई दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित झाले। तसेच यावेळी ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ सोनाट यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। नमस्कार, मी संतोष मालुसरे। सध्या आपण आहोत महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावी। या ठिकाणी नवलाई सामाजिक विकास संस्था सोनाट मुंबई ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पार पडलेला आहे। या ठिकाणी काही मान्यवर आहेत, त्या मान्यवरांच्या मी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। वर्ष पहिलं आहे, या ठिकाणी बाबूराव फुटकुळ आहेत, राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख। कशा पद्धतीने हा सोहळा पार पडला, काय सांगा? हा सोहळा खऱ्या अर्थानं सोनाट हे आमचं 32 गावचं खऱ्या अर्थानं सोनाट हे पाटीलचं गाव आणि या गावातले सर्व मंडळी मुंबई मंडळाने हा कार्यक्रम मुंबईला केला। इथं मुंबई मंडळ इथं येऊन या गावाचं सर्व कार्यभार करतात, त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे। थोडे मी माझ्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो। हां बोल। नक्कीच सोनाट गावासारखं काम सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, शैक्षणिक असू द्या, आर्थिक क्षेत्रामध्ये असू द्या, क्रीडा क्षेत्रामध्ये असू द्या, सोनाट हे नेहमीच नावाजलेलं गाव आहे आणि ते आता कॅलेंडरच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रकाशित झालं असं मला वाटतं। सोनाट ग्रामस्थ व सोनाट नवलाई सेवा मंडळ मुंबई यांनी या 105 गावामध्ये एक पहिल्यांदाच प्रथमच एक दिग्दर्शिका पांडुरंगाच्या नावानं छापून या भागामध्ये एक आदर्श केलेला आहे। तसेच सोनाट साई मंडळाचे माझ्या 32 गाव समाजाच्या वतीनं अभिनंदन। सर्व पाहायला गेलं तर नवलाई देवी सामाजिक सेवा रजिस्टर संस्था मुंबई आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे ते खूप मोलाचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला भागाला खूप चांगला आदर्श दिलेला आहे आणि असंच काम आपण करत राहावं ही आपल्याला शुभेच्छा देतो। धन्यवाद। माझ्या सोनाट गावामध्ये कॅलेंडरचं उद्घाटन करण्याकरता इथं भागातील प्रमुख मंडळी बाबूराव सपकाळ, सुभाष सेठ, विशाल कदम, गणेश उतेकर ही मंडळी येऊन आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली। याचा आदर्श म्हणून त्यांनी हे दिलं, त्याबद्दल मी आलेल्या शुभेच्छा देतो। देवीच्या कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वादानं आज आम्ही जे आमच्या ग्रामस्थ मंडळ सोनाट आणि नवलाई देवी सामाजिक सेवा संस्था सोनाट यांच्या प्रयत्नाने आज दिनदर्शिका काम जे हातामध्ये घेतलं होतं ते आज आम्ही विकोपाला पूर्णपणे केलं आणि त्यासाठी आम्हाला सर्व ग्रामस्थांनी जे सहकार्य दिलं, बाहेरच्या पै पाहुण्यांनी जे सहकार्य दिलं, वरिष्ठांनी जे सहकार्य दिलं त्यांचा आम्ही धन्यवाद करतो। ग्रामस्थ मंडळ सोनाट मुंबई मंडळ सोनाट यांच्या वतीने नवलाई देवी सामाजिक सेवा संस्था मुंबई सोनाट आज हे आमचं मंडळ गेली 2 वर्ष आम्ही पदावरती येऊन आम्हाला 2 वर्ष झाली आणि या 2 वर्षामध्ये आमच्या ह्या तरुण पिढीनं जे काही कार्य केलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे। उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आज ही दिनदर्शिका केली, ह्याच्यामध्ये जे मेहनत असते ही तुम्हाला सांगण्याची गरजच नाही। काय मेहनत असते, कसं करावं लागतं आणि हे करत असताना कार्यकर्त्यांना काय त्रास होतो हे अनुभवलेला आहे। तरीसुद्धा गेली 2 वर्ष, 1 वर्ष आता हे पहिलंच वर्ष आमचं चालू आहे। पहिल्या वर्षामध्ये आम्ही पहिली जत्रा कार्यक्रम केला। आमची जत्रा ह्या कार्यकर्त्यांनी फक्त 5,000त केली, नाही तर सोबळावर सो मेहनतीवर जत्रा केली। असंच आमच्या या गावातल्या पारायण झालं, 3.5 लाखाचा खर्च केला, फक्त गावातून 60,000 खर्च केले। तसंच ही दिनदर्शिका माझ्या ह्या कार्यकर्त्यांनी केली, त्यातून त्यांनी गावासाठी जवळजवळ 20-25 हजाराचा नफा केला जर खर्च काढून। मग असे कार्यकर्ते जर आमच्या पाठीशी असतील तर माझ्या गावाचं सोनं झाल्याशिवाय कधीच राहणार नाही, एवढंच माझी विनंती आहे आणि असंच यांनी कार्य करावं। धन्यवाद। दोन्ही जे दिनदर्शिका केलेली आहे ते राकेशजी कदम आहेत माझ्यासोबत। काय सांगाल आपण? भरपूर या ठिकाणी मान्यवरांना बोलवण्यासाठी किंवा प्रचंड असं मेहनत करून आपण हे काम केलेलं आहे। बोल तुझ्या पद्धतीने। पहिली गोष्ट समाजसेवा करताना